brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. संदीप देशपांडे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसद्वारे ठाकरे सेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये असं त्यांनी आपल्या स्टेटसमध्ये म्हटलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. यावर किशोरी पेडणेकर काय म्हणाल्यात पाहूयात. नाही, मुळात उद्धवजी आणि राजसाहेब हे दोन्ही पक्षप्रमुख आहेत. एकाच घरातले दोन पक्षप्रमुख आहेत. काल आदित्यांबरोबर राजसाहेब होते. त्यामुळे त्या गोष्टीमध्ये नक्की काय एकमत झालं हे संदीपला माहिती आहे का, मलाही नाही. मग त्यावर भाष्य करणं की मला वाटतं फार उतावळेपणा होईल असं मला वाटतं. आणि अजून त्यांची दोघांची वेगळी हे असू शकते. त्या भाषाला मी काही म्हणणार नाही. ताई, पण मनसेचे 6 नगरसेवक आलेत. आपला आकडा मोठा आहे. आपल्याकडे इच्छुक उमेदवार देखील अनेक होते. तर आशेष, तुम्हाला वाटतं का की त्यांना स्वीकृत नगरसेवक देणं हे योग्य राहील? नाही, योग्य अयोग्य हे पक्षप्रमुख ठरवतात. आम्हाला जेव्हा सांगतात याची जबाबदारी घ्या, तर आम्ही येतो आणि त्या पद्धतीने काम करतो. उद्धवजींकडे जाऊन किंवा आदित्याला विचारलं, आदित्य तर या प्रोसेसमध्ये जरा कमी असतात, पण सगळा निर्णय उद्धवजी घेतात. आणि मला वाटतं जे घडलंय आता, काल तर राजसाहेब होते आदित्यांबरोबर, आणि त्यांच्या दोघांतलं एकमत काही संदीपला कळलंय का, आणि म्हणून संदीप बोलतोय का? संदीपच्या बोलण्याला मी काही नाही बोलतो. दरम्यान राज ठाकरे यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीगाठींमुळे राजकीय चर्चा सुरू झाल्यात. उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वीकृत नगरसेवकांसाठी 3 नावं पुढे आल्याचीही चर्चा आहे. यावरही किशोरी पेडणेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला वाटतं राजसाहेबांचं आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना भेटणं आणि त्यांचं दोघांकडनं कुठल्या कामासाठी भेट झाली आपल्याला कळली नाहीये. एका भेटीवर आपण तर्कवितर्क करणं तर आत्ताच्या घडीला ते रॉंग होईल. कारण का मग लगेच काल आदित्यांबरोबर पण राजसाहेब होते. त्यामुळे काही गोष्टी पक्षप्रमुखांच्या ज्या असतात सगळ्यात अगदी आम्ही नेते असलो, उपनेते असलो, सगळं असलं, सगळंच आमच्या कुठल्या पक्षात, भाजपच्या पण पक्षात तसंच आहे. जे वरिष्ठ नेते घेतात ते नंतर तिकडे कळवलं जातं. त्यामुळे आत्ता त्याच्यावर बोलणं घाई एकदम लगेच प्रतिक्रिया देणं चुकीचं होतं.